लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने रम्याचा आणि विजय मतकरचा साखरपुडा नक्की होणार, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंब विजय मतकरची भेटसुद्धा घेणार। आता नेमकं काय काय कसं कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर आता आपण इथे पाहतोय की सध्या रम्या ही विजय मतकरला भेटून घरी आलेली आहे। आता रम्या घरी आल्यानंतर सगळेजण तिला विचारतायत की नक्की तुला विजय मतकर कसा वाटला, तुमच्यामध्ये काय गप्पा झाल्या, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असं वाटतंय का तुला, पुढे जायला हवं आपण असं वाटतंय का तुला। आता रम्याला एवढे सगळे प्रश्न घरच्यांनी विचारल्यावर रम्या ही गप्प बसते। त्याबरोबर काव्या म्हणत असते, रम्या अगं तू गप्प बसतेस पण यातून मग आम्ही काय अर्थ काढायचा, आमच्या सोयीनुसार काढायला नको ना, म्हणून म्हणते तू बोल की जे काही असेल ते। त्यावर रम्या म्हणते, नाही म्हणजे माणूस म्हणून विजय मतकर मला खरंच चांगले वाटले, म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची एखाद्याबद्दलची विचार करण्याची पद्धत मला खरंच भावली, आणि त्याशिवाय हुशार आहेत, एवढे चांगले IITN आहेत, ह्यापेक्षा म्हणजे आणखीन वेगळं काय सांगू ना मी तरी। त्याबरोबर रम्या म्हणते, अच्छा तर म्हणजे याचा अर्थ थोडक्यात तुला आता विजय मतकर आवडलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे, बरोबर ना। त्याबरोबर मालिनी काकू ह्या रम्याला म्हणतात, रम्या हे खरं आहे का। काव्या म्हणते, तसं जर असेल तर मग विषय पुढे वाढवायला काही हरकत नाही, जर तुला ते आवडले तर आपण एक काम करूया, त्यांना घरी बोलवून घेऊया। तसंही सध्या फक्त आता तुझी आणि त्यांचीच भेट झालेली आहे, आम्ही कोणीही त्यांना भेटलेलो नाही आहोत, मग आम्ही सगळेजण बसून त्यांच्याशी व्यवस्थित सविस्तर बोलून घेऊ, म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे कळेल ना गं आम्हालासुद्धा की नक्की तो मुलगा कसा आहे काय आहे। शेवटी कितीही झालं काहीही झालं तरी आमची मुलगी त्यांना द्यायची आहे, कळतं आहे ना तुला रम्या मला काय म्हणायचं आहे ते। काय वाटतं तुला, आपण पुढे जायला हवं की नको। रम्या मानेने होकार खुणावते आणि हसते। त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, ठीक आहे तर मग एक काम करू, आपण विजय मतकरला आपल्या घरी भेटायला बोलवून घेऊ, कधी बोलवायचं म्हणतेस। त्यावर रम्या म्हणते, मामी मला काय वाटतं, तुला जेव्हा योग्य वाटेल ना तेव्हा तू मला सांग, तू मला सांगितलंस त्यांना आपल्याकडे बोलव की मग मी त्यांना आपल्याकडे बोलवेन। त्यावर मग जीवा म्हणतो, अरे मग माझ्याकडे एकदम फॅन्टॅस्टिक प्लॅन आहे। त्याबरोबर सगळे विचारतात काय, जीवा सांगतो, अरे असं काय करता, उद्या रविवार आहे, उद्याचा मुहूर्त अगदी शुभ आहे, उद्या मी बाबा आणि पार्थदादासुद्धा घरी आहोत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवार म्हटल्यावर त्या बिचाऱ्या विजय मतकरलासुद्धा काही काम नसेल ना, आता तो इथे इंडियामध्ये कामासाठी आला आहे ना, मग रविवारी त्यालासुद्धा सुट्टी असेल, म्हणजे अदर डेमध्ये त्यालासुद्धा सुट्टी वगैरे काढावी लागणार नाही, आणि आपलंसुद्धा व्यवस्थित सगळं बोलणं वगैरे होऊन जाईल। काय वाटतं तुम्हाला, मला तरी वाटतं उद्या खूप चांगला दिवस आहे। त्याबरोबर लगेचच आता इकडे काका म्हणायला लागतो, मलासुद्धा जीवाचं म्हणणं पटतंय, तसंही रम्यासुद्धा आपली वर्किंग आहे, त्यामुळे आपण ऑड दिवसात त्यांना भेटायला बोलवणं हे बरोबर वाटणार नाही। त्याबरोबर मग रम्या म्हणते, ठीक आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा, तुम्हाला जे वाटेल ते करायला मी तयार आहे, तसंही तुम्हा कुणाच्याही मर्जीबाहेर मी यावेळी जायचं नाही आहे, तुम्ही सगळेजण माझ्या भल्याचा विचार करताय, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचं ऐकायचं असं ठरवलं आहे, असं आता रम्या म्हणते। त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, रम्या हे बघ, ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत आता त्या गोष्टींवरती पुन्हा विचार करायचा नाही किंवा त्या गोष्टींबद्दल बोलायचं नाही, जे घडून गेलं आहे ते आता घडून गेलं गंगेला मिळालं असं म्हणून सोडून द्यायचं। आता बघ, आता उद्या विजय मतकर येणार आहेत ना, एकदा का आम्ही सगळे त्यांना भेटलो की मग बघ सगळं कसं छान होईल ते। त्यानंतर मग आता मालिनी काकू ह्या स्वतःहूनच लगेचच वसुआत्याला म्हणतात, वसुताई रम्याला सांगा त्या विजय मतकरशी बोलून घ्यायला आणि त्यांना उद्या आपल्या घरी यायलाही सांगा, नाही म्हणजे उद्याच यायला हवं असं काही नाही आहे, पण त्यांना म्हणा की उद्या रविवार आहे तर मग उद्याचा दिवस चांगला आहे, रम्याला सांगा किंवा मग तुम्हीच बोला, काय ग रम्या। त्यावर मग वसुआत्या म्हणते, नाही बाई नको, सुरुवातीला मला काहीही बोलायला सांगू नकोस, आधी एकतर रम्याचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, तिलाच काय बोलायचं ते बोलू देत। त्यावर रम्या म्हणते, हो अर्थात आई, कारण तुझ्यावर विश्वास ठेवण्यासारखं तू वागतच नाहीस ना। त्यावर मग लगेचच आता सगळेजण तिला शांत करतात। रात्री रम्या आता विजयला कॉल करते आणि सांगते की माझ्या कुटुंबियांना तुला भेटायचं आहे, उद्या रविवार आहे आणायचे, तर तुला जमेल का यायला। आता विजयला तर रम्या खूप आवडली आहे, त्यामुळे तो म्हणतो की हो चालेल ना, मला जमेल, आणि जमत नसलं तरी मी तुझ्यासाठी जमवेल। असं सुंदर मुलींना नकार द्यावा इतका मूर्ख नाही आहे मी। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी विजय आता
आलेला असतो देशमुखांच्या घरी. आता सगळे देशमुख मिळून छान विजयचं स्वागत वगैरे करतात. त्यानंतर मग विजयला बसायला वगैरे देतात. विजयचं शिक्षण काय, तो अब्रॉडमध्ये कुठे राहतो, तो काय काम करतो, नक्की त्याचं प्रोफेशन काय, त्याचं फॅशन काय, या सर्व गोष्टींवरती आता चर्चा वगैरे होऊन जाते. त्याच्यानंतर मग आता जीवा म्हणतो, आता वळतो मी जरा मुख्य प्रश्नांकडे. तर विजय, तुला आमची रम्या भेटली, आमच्या रम्याने तिच्या आवडीनिवडी तुला सांगितल्या असतील, तू तुझ्याबद्दल रम्याला सांगितलं असेल, हे सगळं ठीक आहे. पण रम्या नेमकी तुला आवडली हे नक्की समजायचं ना आम्ही, म्हणजे पुढे जायचा विचार करू शकतो ना आता आपण. त्यावर मग विजय म्हणतो, हो मला नक्की रम्या खूप आवडली, कारण रम्यासारखी मुलगी मिळणं खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. रम्या अगदी ऑनेस्ट आहे, तिने माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवलेली नाही आहे. आणि आजकालच्या ह्या जगामध्ये खरं बोलणारी आणि स्पष्टपणे आपली चूक किंवा आपला भूतकाळ कबूल करणारी लोकं खूप कमी मिळतात. आणि रम्याने माझ्यापासून पहिल्याच भेटीत काहीही लपवलेलं नाही आहे, त्यामुळे मला तिची ऑनेस्टी खूप आवडली. ती अगदी ग्रीन फ्लॅगप्रमाणे आहे. त्याबरोबर पार्थ आता म्हणत असतो, एक मिनटं, नक्की काय सांगितलं आहे रम्याने तुम्हाला, आणि काय पास्ट काय आहे रम्याचा. त्याबरोबर मग लगेचच विजय मतकरी म्हणतो, कोण आपण. त्यावर पार्थ म्हणतो, मी पार्थ. त्याबरोबर लगेचच विजय म्हणतो की काय आहे ना, जितका रम्याने मला पास्ट सांगायला हवा होता तितका किंबहुना त्यापेक्षा सगळ्यात जास्त पास्ट तिने मला सांगितलं आहे. त्यामुळे आता आमच्यात बोलणं झालं आहे, मला माहिती आहे तुमच्याबद्दल सगळं. त्याबरोबर पार्थ म्हणतो, एक मिनटं, आमच्यामध्ये चुकीचं असं काहीही नव्हतं. मी फक्त रम्याला कायम माझी मैत्रीणच मानलं, हे तर तुम्हाला मान्य आहे ना. त्यावर मग विजय सांगतो, हो माहिती आहे मला. रम्याच्याच मनामध्ये तुमच्यासाठी वेगळ्या फिलिंग्स होत्या, पण कालांतराने तिचा गैरसमज दूर झाला आहे वगैरे सगळं बोलणं झालं आहे आमचं. त्यानंतर मग आता नंदिनी ही सरबत वगैरे आणण्यासाठी पुन्हा एकदा किचनमध्ये जाते. आता इकडे मालिनी काकू ह्या विजयला म्हणत असतात, विजय अजिबातच काही लाजू वगैरे नका, आपलं घर आहे असं समजा आणि जेवूनच जा. तसंही आता जर तुम्हाला आमची रम्या आवडली आहे, रम्याला तुम्ही स्वतः आवडला आहे, तर मग आपण पुढे विचार करायला काही हरकतच नाही आहे. तर आता दुसरीकडे पार्थ हा सुद्धा नंदिनीकडे किचनमध्ये येतो आणि नंदिनीला म्हणत असतो, मला हे सगळं खोटं वाटतं आहे. राहून राहून मला असं वाटतं आहे हा विजय मतकरसुद्धा रम्याचाच माणूस आहे कोणीतरी. त्याबरोबर नंदिनी इकडे म्हणत असते, हो ना, मलासुद्धा विश्वास नाही पटत आहे. म्हणजे रम्या पहिल्यांदा एका मुलाला भेटायला जाते काय, लगेच तिला तो मुलगा आवडतो काय, त्या मुलालाही ती आवडते काय, लगेच गोष्टी पुढे सरकू लागतात काय, तो मुलगा आपल्या घरी येतो काय, रम्या त्याला सगळं खरं सांगते काय. बाप रे, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. त्यावर पार्थ म्हणू लागतो की आपण एक काम करूया, आपण ना संध्याकाळी या विजय मतकरची संपूर्ण प्रोफाईल चेक करूया. त्याच्यानंतर आपल्याला कळेल ना की नक्की रम्याने ह्यालाच सिलेक्ट करण्यामागे काय कारण असेल ते. त्यावर आता मग पार्थ आणि नंदिनी रात्री सगळेजण सगळी कामं वगैरे आटपत असतात. त्यावेळी त्या विजय मतकरची प्रोफाईल चेक करतात आणि त्यावेळी त्यांना त्याच्या प्रोफाईलमध्ये काहीच सापडत नाही. तो छान उत्तम शिकलेला आहे, तो एक IITian आहे, अब्रॉडमध्ये जॉब करतो, त्याला जवळपास ॲनममध्ये काहीतरी सॅलरी आहे वगैरे वगैरे. ते सगळं आता ते बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की विजय मतकर हा एक चांगला, सभ्य, सुशिक्षित, वेल एज्युकेटेड पर्सन आहे आणि तो रम्यासाठी चांगला आहे. मग आता रात्री सगळेजण जेवायला एकत्र आलेले असतात. त्यावेळी मग आता मालिनी काकू ह्या म्हणत असतात, काय वाटतं मग तुम्हाला सगळ्यांना विजय मतकरबद्दल. नाही म्हणजे पर्सनली जर माझं ओपिनियन विचारत असाल तर मला तरी तो विजय मतकर आवडला आहे. नाही म्हणजे आपल्या रम्यासाठी अगदी चांगला आणि परफेक्ट मुलगा आहे असं मला वाटते. त्यावेळी आता रम्याला विचारलं जातं, रम्या तुला काय वाटतं गं. रम्या म्हणते, नाही म्हणजे माझंसुद्धा मत तसंच आहे. मग सगळे म्हणतात, मग आता आपण साखरपुड्याचा विचार करूया. त्यावर रम्या म्हणते, नाही म्हणजे मी काय म्हणते ना, एवढ्या लवकर साखरपुडा वगैरे म्हणजे एवढ्या लवकर लग्नाच्या मागे लागायची काय घाई आहे. आधी आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही दोघंजणं एकमेकाला भेटू, एकमेकाला ओळखू, थोडं म्हणजे फिरू, एन्जॉय करू, एकमेकाला जास्त म्हणजे ओळखण्याचा प्रयत्न करू ना. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना. त्याबरोबर मग आता घरातली जी मोठी माणसं असतात ती रम्याला म्हणतात की नाही रम्या, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण बाळा काय आहे ना, हे तुम्हा आत्ताच्या यंग जनरेशनच्या मुलांना वाटतं, पण हे सगळं खरं तर योग्य नाही आहे. आज तुम्ही एकत्र राहाल, एकत्र फिराल, बट उद्या अनायसे जर तुम्हाला वाटलं की तुम्ही एकत्र नाही राहणार तर. आणि त्याशिवाय नावं ठेवणारी लोकंसुद्धा खूप असतात गं रम्या, असं जीवा म्हणतो. त्याबरोबर आता पार्थही म्हणतो, हो ना,
आणि आम्ही कुठे म्हणतोय की लग्नाची घाई खूप करायची आहे म्हणून. आपण फक्त तुझी एंगेजमेंट करून घेऊया. लग्नानंतर मग तुला आणि विजयला जसं वाटेल तसं तुम्ही सांगा, मग त्या अकॉर्डिंग आपण लग्नाच्या तारीखा काढू. त्याबरोबर रम्या म्हणते ठीक आहे, तुम्ही सगळेजण एवढं म्हणताय तर चालेल, एंगेजमेंट आपण करू. पण हो, एंगेजमेंटनंतर मी आणि विजय आम्ही एकत्र वेळ घालू, आम्ही एकत्र राहू, जेणेकरून आम्ही दोघंजणं एकमेकाला ओळखू शकू, आम्ही एकमेकाबद्दल जाणून घेऊ शकू. मग तर तुम्हाला चालेल ना. त्यावर सगळेजण होकार देतात. त्यानंतर मग रम्या आता जेवायला लागते. त्याबरोबर मग लगेचच इकडे काव्य म्हणत असते, रम्या आमच्या लग्नामध्ये तू आमची करवली झाली होतीस ना, मग आता तुझ्या लग्नामध्ये मी तुझी करवली होणार. पाठ राखीन म्हणून तू मला घेऊन जाणार आहेस असं म्हणाली आहेस ना, पण त्याआधी साखरपुड्याची तयारी करावी लागेल. त्यावर रम्या म्हणते तयारी म्हणजे? त्यावर मग काव्य म्हणते अगं रम्या असं काय करतेस, आमचा साखरपुडा बघितलास ना किती उत्तम झाला तो, मग तुझाही तसाच नको का व्हायला. तुझ्या साखरपुड्यासाठी आपल्याला खरेदी करावी लागेल, तयारी करावी लागेल. साखरपुड्यासाठी तुला कपडे वगैरे घ्यावे लागतील. आपण एक काम करू, आपण ना दोघी जाऊन छान उत्तम खरेदी करून घेऊ. आपण उद्या सकाळी जाऊया खरेदी करायला, कारण साडी घेतली ना की नंतर ब्लाऊज शिवा, अल्टर करा, ते फॉल पिको, त्या सगळ्यासाठी खूप वेळ लागतो बाई. त्याबरोबर मग रम्या म्हणते काव्य अगं, पण काव्य म्हणते मला काहीही ऐकायचं नाही आहे, तू आमच्या वेळी एवढं एन्जॉय केलं आहेस, मग आता तुझी वेळ आहे, आम्हाला एन्जॉय करायला नको का संधी मिळायला. त्याबरोबर मग आता लगेच काव्य म्हणते काय म्हणता हो आई तुम्ही सुद्धा. त्यावर मग आता मालिनी काकू म्हणतात की हो हो अगदी बरोबर म्हणणं आहे काव्याचं. आणि तसंही रम्या हे बघ, विक्रमने आधीच वसुहत्याला शब्द दिलेला आहे की तुझी लग्नामध्ये सगळी हौसमौस ते पूर्ण करतील, अगदीच आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे आम्ही तुझं लग्न लावून देऊ. त्यामुळे तू कसलीही खंत तुझ्या मनात ठेवू नकोस, तुला जे जे काही हवं आहे ना ते सगळं कर तू. आम्हाला तुझं लग्न अगदी छान आनंदाने थाटामाटात आणि उत्तम पार पाडायचं आहे. तुझी कुठली हौस राहून गेली किंवा तुला काही मिळालं नाही असं होता कामा नये. त्यावर लगेचच रम्या म्हणत असते हो मामी, डोंट वरी, तुम्ही सगळे एवढं म्हणताय तर नक्कीच मी मला हवं ते सगळं करेन. आणि काव्या मी काय म्हणते, नाही म्हणजे आपण खरेदीला जाऊच, पण पार्थलासुद्धा आपण आपल्याबरोबर घेऊन जायचं का. आता रम्याने हे असं म्हटल्याबरोबर लगेचच सगळेजण सिरियसली रम्याकडे बघू लागतात. रम्या हसते आणि म्हणते अरे असं काय बघताय तुम्ही, काव्य अगं असं काय करतेस, दोन सुंदर मुली शॉपिंगला जाणार म्हटल्यावर ओझं उचलायला कोणीतरी नको का, आपण दोघी कसं ओझं उचलून घेऊन येणार, म्हणून म्हणते मी ओझं उचलायसाठी पार्थला न्यायचं का. ॲक्च्युली मी जीवाला चल म्हटलं असतं, पण नंदिनी येत नाही आहे ना, म्हणून जीवाला घेऊन जात नाही आहे, म्हणून मग मी पार्थलाच म्हणते. किंवा जर आपला युग असता ना तर मी युगलाच म्हटलं असतं चल. त्याबरोबर पार्थ म्हणतो नाही नाही नको, मला जमणार नाही. आणि तसंही आता एंगेजमेंट करायची आहे म्हटल्यावर मग एंगेजमेंटच्या दिवसालासुद्धा सुट्टी वगैरे टाकावीच लागेल ऑफिसमध्ये, तर आता मला नाही जमणार. काव्या तुम्ही बघा काय करायचं आहे, गाडी घेऊन जा, गाडीत घेऊन सगळं सामान यालच की. आणि तसंही मॉलमध्ये ट्रॉली वापरतात. त्याबरोबर मग आता लगेचच काव्या म्हणते पार्थ हो असं काय करताय. आता तसंही रम्याचं एवढं छान लग्न वगैरे ठरतं आहे, तुम्हीही खुश आहात का नाही मग. आणि तसंही रम्या आता एवढं स्वतः चांगलं वागते आहे ना आपल्याबरोबर, मग शॉपिंगला जायला काय हरकत आहे. प्लीज पार्थ ऐका ना, चला ना खरेदी करायला. हवं तर तिकडे जर तुम्हाला एखादी साडी आवडली तर तुम्ही माझ्यासाठी सुद्धा खरेदी करू शकता ना, म्हणून म्हणते प्लीज पार्थ ऐका ना माझं, प्लीज जाऊयात ना आपण दोघंजण रम्याबरोबर. आणि तसंही रम्याने आपल्यासाठी आपल्या लग्नात किती काय काय केलं आहे, मग आता जेव्हा रम्याचं लग्न ठरायची वेळ आहे तेव्हा आपण माघार घ्यायची, हे असं कसं काय म्हणता तुम्ही. त्यावर पार्थ म्हणतो काव्य आहो पण मला. त्यावर काव्य म्हणते पार्थ प्लीज माझ्यासाठी, पार्थ प्लीज. त्यावेळी काव्याने एवढं रिक्वेस्ट केल्यावर मग पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही एवढं म्हणताय तर चालेल, येईन मी तुमच्याबरोबर खरेदीला. त्यानंतर पार्थ, काव्या आणि रम्या तिघंजणं रम्यासाठी खरेदी करायला आलेले असतात. आता रम्या आणि काव्या ह्या दोघीजणी साड्यांच्या सेक्शनमध्ये जातात. तर आता रम्या पार्थला म्हणत असते पार्थ रे तू पण चल की आमच्याबरोबर. नाही म्हणजे मगाशी काव्या म्हणाली ना तुला की तुला जर एखादी तिच्यासाठी साडी आवडली तर तू सुद्धा खरेदी कर म्हणून म्हटलं. त्यावर मग लगेचच काव्यासुद्धा म्हणते हो खरंच चला की देशमुख. पार्थ म्हणतो नाही नको मी इथेच थांबतो. त्यावर काव्य म्हणते अहो इथे थांबून काय करणार आहात, अनायसे इथे थांबून तुम्हाला बोरच होईल, त्यापेक्षा चला आमच्याबरोबर, आम्हाला काहीतरी तुमची मदत तरी होईल. मग पार्थ आता त्यांच्याबरोबर तिकडे साड्यांच्या सेक्शनमध्ये येतो. मग आता इकडे काव्या रम्याला एक एक साडी दाखवत असते. रम्या ही साडी बघ ना, अगं कांजीवरम पॅटर्न
छान वाटेल एकदम मस्त. त्याबरोबर रम्या म्हणते नाही गं, पण यातून कलर आवडत नाही आहे मला. मग काव्या तिला बनारसी साडी दाखवते आणि म्हणते बनारसीसुद्धा शोभून दिसेल तुझ्यावरती. त्यावर रम्या म्हणते नाही नको, मला नाही आवडत आहे. मग आता पार्थला जशा काठापदराच्या सॉफ्ट साड्या आवडतात, त्यातून पार्थच्या आवडीच्या लिव्हेंडर कलरची साडी रम्या काढते आणि म्हणते ही साडी कशी वाटते काव्या. त्यावर काव्याच्या लक्षात येतं की हा कलर तर पार्थचा आवडीचा आहे. त्यावर मग आता काव्या ही लगेच रम्याला म्हणते सुद्धा, रम्या अगं हा कलर तर देशमुखांना आवडतो ना. त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणते मग ठीक आहे, मी नाही घेत ही साडी हवं तर. त्यावर काव्या म्हणते अगं नाही तसं माझं काही म्हणणं नव्हतं. तुलासुद्धा जर तो कलर आवडत असेल तर काय हरकत आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला आवडली आहे ना ही साडी, तू घे. बाय द वे रम्या तुझी चॉईस मात्र चांगली आहे हां. त्यानंतर मग आता साडी घेतात. आणखीन काही रम्याला ज्वेलरी म्हणजे हवी असते ती सगळी घेतात. मेकअपचं साहित्य हवं असतं थोडंफार आता साखरपुड्यासाठी मेकअप करायला, ते सगळं आता घेऊन झाल्याच्या नंतर काव्या ही रम्याला म्हणू लागते, रम्या आणखीन जर तुला काही हवं असेल आठवत असेल तर आत्ताच घे. त्याबरोबर रम्या म्हणते नाही गं, आता तरी काही आठवत नाही आहे. मग काव्या म्हणते बरं ठीक आहे, जर नंतर काही वाटलं तर मग आपण येऊन खरेदी करू काय. मग आता त्यानंतर ते लोक तिकडनं निघतात. आता रस्त्यात काव्या पार्थला विचारते, देशमुख तुम्हाला त्या विजय मतकरबद्दल स्वतःला पर्सनली काय वाटतं, काल तुम्ही रात्री काहीच नाही बोललात. त्यावर मग पार्थ म्हणतो ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी आणि नंदिनीने स्वतः त्या विजय मतकरची संपूर्ण प्रोफाईल गो थ्रू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळलं आहे की तो मुलगा खूप चांगला आहे, तर म्हणजे लग्न करायला काही हरकत नाही आहे रम्याला त्याच्याबरोबर. त्यावर लगेचच इकडे काव्या म्हणते काय तुम्ही विजय मतकरची प्रोफाईल चेक केलीत आणि मला न सांगता, का हो तुम्ही मला सुद्धा सांगायचं होतं की मी सुद्धा आले असते ना तुमच्याबरोबर. त्यावर मग पार्थ म्हणतो मी ते काम करत बसलो होतो आणि काम झालं, सो मग म्हटलं की जरा काहीतरी करावं म्हणून टाईमपास म्हणून चेक करत होतो. आता रम्याला इकडे खूप आनंद होतो. त्यानंतर रम्या आता घरी येते आणि घरी येऊन खोलीत जाऊन त्या शॉपिंग केलेल्या पिशव्या तशाच बेडवरती टाकून रम्या गोल 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 गिरक्या घ्यायला लागते. आता रम्याला असं गोल गोल फिरताना बघून वसुहत्या म्हणते रम्या 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 अगं थांब. त्यावर रम्या म्हणते आई 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 मला खूप आनंद झाला आहे, काय सांगू तुला, मला केवढं भारी वाटतं आहे. त्याबरोबर वसुहत्या म्हणते बाई 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 रम्या हो पण नक्की एवढं भारी का वाटतं आहे तुला. मग आता रम्या ही वसुहत्याला म्हणते तुला माहिती आहे आई आज काय झालं. त्यावर वसुहत्या म्हणते पार्थबरोबर शॉपिंग करायला मिळालं म्हणून खुश आहेस का. रम्या म्हणते नाही गाई, तुला माहिती आहे आम्ही शॉपिंग करून निघताना काव्याने पार्थला विचारलं की विजय मतकरबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काहीच तुमचं मत दिलं नाहीत. त्यावर पार्थ म्हणाला की मी स्वतः विजय मतकरचं प्रोफाईल चेक केलं आणि तो मुलगा खूप चांगला आहे, समजूतदार समंजस आहे. रम्याने लग्न करायला तो मुलगा चांगला आहे. म्हणजे याचा अर्थ आई आजही पार्थला माझी काळजी वाटते, आजही पार्थ माझा केवढा विचार करतो, आजही पार्थची हीच इच्छा आहे की माझं सगळं छान व्हावं, माझं अगदी सगळं उत्तम पद्धतीने मार्गी लागावं. ह्याचा अर्थ काय गाई, आजही कुठेतरी पार्थच्या मनाच्या कोपऱ्यात मी आहेच हो ना. त्यावर वसुहत्या म्हणते असं काहीही नाही आहे रम्या, त्याला उलट तुला या घरातनं बाहेर काढायची घाई लागली आहे ना, म्हणून तो त्या मुलाची प्रोफाईल वगैरे चेक करत होता, समजलं ना. आणि त्याशिवाय तू त्याच्या आत्याची मुलगी आहेस आणि लहानपणापासून तू ह्याच घरात राहिली आहेस, थोडंफार कुतूहल तर त्याला वाटणारच ना तुझ्याबद्दल. आणि महत्त्वाचं म्हणजे तू त्याची मैत्रीणसुद्धा आहेस, म्हणून तेवढ्याच विचाराने त्याने हे सगळं केलं. तू उगाचच्या उगाच नसते विचार करू नकोस. त्यावर रम्या म्हणत असते आई तू ना उगाचच्या उगाच नेहमी गोष्टीला पाल्याडच लावत असतेस, फक्त हो तुझं बरोबर आहे एवढं बोलली असतीस तर तुला काय झालं असतं गं. आणि मला माहिती आहे ना पार्थला माझी काळजी आहे, पार्थचं माझ्यावरती तो म्हणत नसला दाखवत नसला तरी प्रेम आहे गं. शेवटी लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलो आहे ना. मला खूप आनंद झाला ह्या गोष्टीचा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढे नेमकं काय घडणार आणि रम्या पुढे काय काय करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.